नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीचा जो गणिताचा पॅटचा पेपर असणार आहे पहा, तो 2026चा पाहणार आहोत. तर असेच नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला हवे असतील तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करून जावा. तर चला तर पाहूयात. हा पेपर तुमचा 15 एप्रिलला येणार आहे, त्यामुळे याचं उत्तर कसं लिहायचं आहे ते आधीच जर तुम्ही पाहिलं तर नक्कीच यामध्ये पैकीच्या पैकी 8वीच्या गणिताच्या पेपरमध्ये तुम्ही नक्कीच मिळवाल. चला तर पाहूयात. तर 1 मार्क्सचे प्रश्न पहा कशा प्रकारचे विचारले जातात. क्वेश्चन नंबर 3 ए मध्ये पहिला पहा 1 मार्क्सचा प्रश्न. तुम्हाला एखादी संख्या दिलेली आहे आणि त्या संख्येचं काय करायचं आहे, तुम्हाला वर्ड्समध्ये ती संख्या लिहायची आहे. तर दिलेली संख्या काय आहे पहा, 82,06,02,038. तर तुम्हाला अशा प्रकारे काय करायचं आहे, लिहायचं आहे. दिलेली संख्या ही काय आहे तर 82,06,02,038 रुपये इतकी संख्या आहे आणि ती अशी तुम्हाला लिहायची आहे. त्यानंतर बघा दुसरा असणार आहे, तो प्रश्न असणार आहे, दिलेली तुम्हाला वर्ड्समध्ये जे दिलेलं आहे पहा अक्षरामध्ये, ते तुम्हाला अंकात लिहायचं आहे. काय आहे तर 18,02,80,900. तर 18,02,80,900 ही दिलेली संख्या अंकात लिहायची आहे आणि यासाठी 1 मार्क्स असणार आहे. पुढची संख्या बघा, तुम्हाला काय करायचं आहे, त्यामध्ये ॲडिशन करायचं आहे. खूप सोपा असणार आहे हा प्रश्न आणि दिलेली संख्या व्यवस्थित अगदी ॲडिशन करून त्याचं उत्तर लिहायचं आहे. तर कुठेही चुका करायच्या नाहीत. हा देखील 1 मार्क्सचा प्रश्न असणार आहे. बघा पुढचा पण. तर तुम्हाला एखाद्या गावाची त्यामध्ये टोटल पॉप्युलेशनची संख्या दिलेली आहे 17,770 आणि त्यामध्ये अशा व्यक्ती आहेत जे काय करू शकतात तर इंग्लिश वाचू पण शकतात आणि लिहू पण शकतात. त्यांची संख्या किती आहे 8,547. आणि तुम्हाला काय काढायला सांगितलेलं आहे टू फाइंड द पीपल हू कॅन नॉट रीड ऑर राईट इंग्लिश. जर असे पीपल फाइंड करा जे इंग्लिश लिहू पण शकत नाहीत आणि वाचू पण शकत नाहीत. तर कॅल्क्युलेशन कसं येणार आहे, टोटल पॉप्युलेशन मायनस पीपल हू कॅन रीड अँड राईट इंग्लिश. तर त्यांची संख्या मायनस करायची आणि आलेली संख्या काय असणार आहे तर 9,547 नंबर ऑफ पीपल कॅन नॉट रीड ऑर राईट इंग्लिश. तर खूप सोपा 1 मार्क्सचं. त्यानंतर पुढला प्रश्न असणार आहे, एखादा फ्रूट सेलरनं काय केलेलं आहे तर 2,668 रुपयाची काय केलेले केळी विकत घेतलेली आहे आणि प्रत्येक डझनला त्याला 32 रुपये प्रत्येक डझनला पडलेला आहे आणि त्यानं किती रुपये दिलेले आहेत तर 2,668 रुपये दिलेले आहेत. तर तुम्हाला काढायचं आहे की त्या फ्रूट सेलरनं किती डझन केळं विकत घेतलं. तर याचं उत्तर कसं काढायचं आहे पहा, रेट पर डझन किती 32 आहे आणि किती रुपये दिलेले आहे 2,668. 2,668 भागिले 32 तर 84 डझन्स बनानास वेअर परचेस्ड बाय फ्रूट सेलर. हा देखील प्रश्न सोपा असणार आहे आणि असेच तुम्हाला प्रश्न सोपे विचारण्यात येतात 1 मार्क्ससाठी. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न असणार आहे, टोटल एक्सपेंडिचर फॉर पिकनिक ऑफ वन स्टुडंट किती असणार आहे तर 1,240 असणार आहे. आणि तुम्हाला काय करायचं आहे तर एका स्टुडंटची किती आहे तर एक्सपेंडिचर पिकनिकवर सहलीवर जाण्यासाठी खर्च 1,240 आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे 140 स्टुडंट्सचा काढायचा आहे, किती येणार आहे त्याचं उत्तर 1,73,700 रुपये इतकं येणार आहे. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न असणार आहे, तो देखील खूप सोपा असणार आहे. तुम्ही व्हिडिओ अगदी स्टॉप करून पाहू शकता कशा प्रकारे स्टेप्स देखील लिहिलेल्या आहेत. त्यानंतर 1 मार्क्सचा तुम्हाला डेसिमल फ्रॅक्शनमध्ये दिलेलं फ्रॅक्शन करा, हे देखील भाग घालवायचा आहे पहा. त्यानंतर पहा टोटल 7 मार्क्सचा तुमचा प्रश्न असणार आहे, क्वेश्चन 4 असणार आहे. म्हणजे क्वेश्चन 3 1 मार्क्सचा, क्वेश्चन 4 टोटल 7 मार्क्सचा असणार आहे. आणि त्यामध्ये 3 मार्क्ससाठी पहिला प्रश्न पहा, तुम्हाला एज काढायचा आहे. साहिलचं एज तुम्हाला काढायचं आहे, साराचं एज दिलेलं आहे आणि सागरचं एज दिलेलं आहे. त्यावरून तुम्हाला त्याचं काय करायचं आहे तर इक्वेशन तयार करायचं आहे आणि ते इक्वेशनवरून एक्सची किंमत फाइंड केल्यानंतर तुम्हाला साहिलचं एज हे येणार आहे. तर तुम्ही पाहू शकता कसे सोडवलेलं आहे. त्यानंतर जे मी इथं पेन्सिलने लिहिलेला आहे पहा, तो किती मार्क्सचा प्रश्न विचारण्यात येतो उद्या परीक्षेमध्ये ते लिहिलेला आहे आणि तो कसा सॉल्व्ह करायचा आहे. तुम्हाला काय फक्त प्रश्न देणार आहेत आणि त्याचं उत्तर कसं व्यवस्थित अगदी जर सॉल्व्ह केला तर तुमचं इम्प्रेशन देखील पडणार आहे आणि तुम्हाला एक्झामिनर काय करणार आहेत तर पैकीच्या पैकी मार्क्स यामध्ये देणार आहेत. सर्वात आधी दिलेलं उदाहरण व्यवस्थित वाचायचं, त्यामध्ये गिवन डेटा काय दिलेला आहे तो व्यवस्थित लिहायचा आणि टू फाइंडमध्ये काय दिलेलं आहे
तर ते लिहायचं आणि कॅल्क्युलेशन करून त्याचं उत्तर हे काढायचं असतं. हा देखील 2 मार्क्सचा प्रश्न आहे. 1 मार्क्सचा प्रश्न पाहू शकता. तुम्हाला काय करायचं आहे तर यामध्ये 4 पर्याय देतील आणि प्रेझेंट एज काढा. तर यामध्ये काय दिलेलं आहे तर 12 वर्षाआधी तुमचं एज इतकं होतं आणि त्यानंतर 12 वर्षानंतर 3 पटीने वाढलं तर तुमचं आजचं वय काढा. तर असे इक्वेशन्स व्यवस्थित अगदी तयार करायचं आणि त्याचं एक्सची व्हॅल्यू म्हणजे प्रेझेंट एज येणार आहे. त्यानंतर पहा पुढचा देखील 1 मार्क्सचाच प्रश्न असणार आहे. त्यामध्ये देखील 4 ऑप्शन देणार आहेत आणि ते सॉल्व्ह करायचं आहे. तर इथं नंबर ऑफ नोटबुक किती होत्या 91 आणि नंबर ऑफ स्टुडंट्स काढायचे आहेत. तर प्रत्येक स्टुडंटला 2-2 नोटबुक दिल्या तर किती स्टुडंट्स होते वर्गात आणि 7 ह्या नोट्सबुक राहिलेल्या आहेत 91 पैकी. तर हे इक्वेशन्स पहिल्यांदा असं तयार करायचं आणि त्यानंतर हे सोल्युशन करायचं की एक्सची व्हॅल्यू म्हणजेच किती नंबर ऑफ स्टुडंट्स इन द क्लास किती येणार आहेत 42 स्टुडंट्स येणार आहेत. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न असणार आहे तो असणार आहे तुमचा 3 मार्क्ससाठी असणार आहे. ज्यामध्ये गिवन डेटा सर्वात आधी लिहायचं त्यानंतर टू फाइंड आणि आपल्याला फॉर्म्युला माहीत असला पाहिजे तरच आपण हे सॉल्व्ह करू शकतो. सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय असणार आहे P/R/T/100. तर यामध्ये आपल्याला रेट काढायचा आहे. रेट ऑफ द इंटरेस्ट विल बी 10.5%. असंच तुम्हाला एक्झाममध्ये लिहायचं आहे. यामध्ये तुम्हाला स्टेप्स अजिबात परीक्षेमध्ये देणार नाहीत. त्या स्टेप्स तुम्हाला लिहायच्या आहेत. पहा गिवन डेटा लिहायचा सर्वात आधी काय द ओरिजिनल प्राइस ऑफ वॉशिंग मशीनची 21,000 होती आणि 1 वर्षानंतर 5% काय होते ते प्राईसमध्ये घट होते. तर तुम्हाला काय करायचं आहे तर एका वर्षानंतर त्या वॉशिंग मशीनची किती किंमत होईल तर 5% काय करायचं आहे आपल्याला वजा करायचं आहे दिलेल्या किमतीतून. पहिल्यांदा 5%ची किंमत किती येणार आहे 21,000वर 1,050 येणार आहे आणि न्यू प्राईस आपल्याला काढायची आहे म्हणजेच प्राईस ऑफ द मशीन आफ्टर 1 इयर विल बी किती येणार आहे तर 19,950. म्हणजे आपण सुरुवातीला 21,000ला ती मशीन घेतली आणि जर काय काढायचं आहे तुम्हाला एक वर्षानं त्यामध्ये काय 5% घट होणार आहे त्या मशीनच्या किमतीमध्ये. तर किती होणार आहे ती आपल्याला 21,000ची मशीन 19,950ला आपल्याला 1 वर्षानंतर मिळणार आहे. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न देखील असणार आहे आणि तो देखील तुमचा 2 मार्क्सचा व्यवस्थित अगदी सोडवायचा आहे. कंपाऊंड इंटरेस्टचा प्रश्न असणार आहे त्यामुळे ते सूत्र तुम्हाला म्हणजेच फॉर्म्युला माहीत असला पाहिजे तरच तुम्ही काय सोडवू शकता. तर किती दिलेले आहे फर्स्ट आणि सेकंडची 20-22 दिलेले आहे ते फक्त तुम्हाला काय करायचं आहे किंमत ज्या दिलेल्या व्हॅल्यूज आहेत त्या फक्त फॉर्म्युल्यामध्ये बघा ठेवायच्या आहेत आणि रेट ऑफ इंटरेस्ट ऑफ द दिलेल्या अमाऊंटला काढायचे आहे तर 10% रेट येणार आहे. त्यानंतर पहा क्वेश्चनचा तुमचा पुढचा असणार आहे 6 असणार आहे 3 मार्क्ससाठी दिलेलं आहे. आपल्या क्वाड्रिलॅटरलची काय करायची एरिया काढायचा आहे. सर्वात आधी एरिया काढून घ्यायचा व्यवस्थित अगदी आणि टोटल एरिया 180 म्हणजेच दिलेल्या त्रिकोणाची आणि या क्वाड्रिलॅटरलची किती येणार आहे तर तुमची एकूण 480 मीटर स्क्वेअर येणार आहे. एकक लिहायला विसरायचे नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न पण 1 मार्क्ससाठी असणार आहे. खूप सोपा असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यूम ऑफ द क्युबाइड दिलेला आहे. त्यानंतर एरिया ऑफ द बेस दिलेला आहे आणि तुम्हाला हाईट काढायची आहे. सर्वात आधी तुम्हाला हा सूत्र माहीत असलं पाहिजे. व्हॅल्यूम ऑफ द क्युबाइड किती येणार आहे तर एरिया इंटू हाईट येणार आहे. हाईट काढायचे पहा किती आलेलं आहे 11 सेंटीमीटर. फक्त व्हॅल्यू पुटअप करून त्याचं भागाकार करून तुम्हाला लिहायचे आहेत. त्यानंतर बी असणार आहे तो देखील तुमचा सोपा असणार आहे. पहा तुम्हाला काय काढायचे कर्वड सरफेस एरिया ऑफ अ सिलेंडर त्याचं सूत्र काय असणार आहे 2πRh. पायची किंमत ही नेहमी 22/7 असते आणि तुम्हाला आर दिलेला आहे पहा तिथं म्हणजे डायमीटर दिलेला आहे आणि रेडियस काय असतो तर डायमीटरच्या निम्मा असतो. त्यामुळे पहिल्यांदा रेडियस काढून घ्यायचा आणि तुम्हाला तिथं काय काढायचं आहे तर हाईट पण दिलेली आहे. फक्त तुम्हाला कर्वड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर दिलेलं काढायचं आहे आणि त्याचं एकक लिहायला म्हणजेच 1320 सेंटीमीटर स्क्वेअर एकक सेंटीमीटर स्क्वेअर लिहायला विसरायचे नाही. हा 2 मार्क्सचा प्रश्न व्यवस्थित अगदी सोडवायचा आहे. त्यानंतर 1 मार्क्सचा प्रश्न असणार आहे. एक तुम्हाला डायग्राम देणार आहेत आणि त्यावर कोणता टेस्ट ऑफ कॉन्ग्रुअन्स ऑफ द गिवन ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुअंट तर त्याचा ऑप्शन निवडायचा आहे. पहा फोर्थ ऑप्शन करेक्ट असणार आहे. सॅड अँगल सॅड 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 अँगल सॅड अँगल आणि अँगल सॅड. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे अँगल इज नॉट अ सेट ऑफ कॉन्ग्रुअन्स. कोणती सेट टेस्ट नाही आहे कॉन्ग्रुअन्सची तर अँगल ही टेस्ट नसणार आहे. त्यानंतर पुढचा असणार आहे पहा तो देखील 2 मार्क्ससाठी असणार आहे. त्यामध्ये दिलेला तुम्हाला एक ट्रायंगल देणार आहेत आणि त्यावरून काय काढायचं आहे तुम्हाला
कॉन्ग्रुएंट कोणत्या टेस्टनुसार असणार आहे ते लिहायचं आहे. सर्वात आधी तुम्हाला अँगल त्यातले जे कॉमन आहेत ते लिहायचे, साईड कोणत्या कॉमन आहेत ते लिहायचे आणि ते टेस्ट कुठली येणार आहे, सास म्हणजे साईड अँगल साईड ही टेस्ट येणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे पहा, 9वा प्रश्न असणार आहे तुमचा आणि यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ॲव्हरेज एज ऑफ काय काढायचं आहे तुम्हाला. सर्वात आधी गिवन डेटा लिहायचं. हा 3 मार्क्सचा लेंदी प्रश्न असतो, त्यामुळे सर्वात आधी तिथं काय लिहायचं, गिवन डेटा लिहायचं. त्यानंतर फाइंडमध्ये काय लिहायचं आहे तुम्हाला, 3 पीपल्सचं टोटल एज काढायचं आहे आणि टोटल एज आफ्टर ओव्ही ॲड झाल्यानंतर त्यांचं म्हणजे 4 पीपलचं एज काढायचं आहे आणि त्यानंतर ओव्हीचं एज काढायचं आहे. टोटल एज किती येणार आहे तर ॲव्हरेज एज इंटू नंबर ऑफ पीपल. त्यानंतर न्यू टोटल एज किती येणार आहे, न्यू ॲव्हरेज एज इंटू नंबर ऑफ पीपल किती येणार आहे, 100 इयर्स येणार आहे आणि त्यातून काय करायचं तर ओव्हीचं एज आपल्याला मायनस करायचं आहे. पहा, न्यू टोटल एज मायनस ओल्ड टोटल एज, तर 28 इयर्सची ओव्ही असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 4 मार्क्ससाठी असणार आहे. तुम्हाला प्रश्न मी वाचून दाखवते. द नंबर ऑफ बुक्स रीड बाय 40 स्टुडंट्स इन द समर वॅकेशन इज शोन इन द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. कंप्लीट द टेबल टू फाइंड द मीन नंबर ऑफ बुक्स रीड. तर अशा प्रकारे तुम्हाला टेबल दिलेला आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ह्या किमती काढायला सांगितलेल्या आहेत. पाहू शकता, काढलेल्या आहेत व्यवस्थित अगदी तुम्ही. आणि इथं आपल्याला मीन काढायचं आहे. द मीन नंबर ऑफ बुक्स रीड इज 3 आणि मीन एक्स बार इज इक्वल टू, हे सूत्र माहीत असलं पाहिजे, 120 भागिले 40 किती 3 येणार आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न देखील शेवटचा असणार आहे, त्यामुळे जाता जाता व्हिडिओला लाईक्स नक्कीच करा. चला तर पाहूयात. तर जो असणार आहे पहा शेवटचा प्रश्न, एकूण 6 मार्क्ससाठी असणार आहे. क्वेश्चन 10 यामध्ये 1 मार्क्ससाठी तुम्हाला दिलेल्या पॉलिनॉमियलची डिग्री काढायची आहे. तर हायेस्ट पॉवर ऑफ द एक्स इज 4 म्हणजे त्याची डिग्री 4 येणार आहे पहा. त्यानंतर 1 मार्क्ससाठी पुढचा प्रश्न असणार आहे, आपल्याला काय करायचं आहे, डिवाइड अँड राईट द क्वेश्चन अँड रिमाइंडर. तर काय करायचं आहे तुम्हाला, बाकी आणि क्वेश्चन लिहायचं आहे. इथं दिलेले पॉलिनॉमियलचं हे करून व्यवस्थित अगदी सोडवायचं आहे तुमच्या मेथडनुसार. इथं उत्तर दिलेलं आहे. रिमाइंडर 0 आणि क्वेश्चन किती येणार आहे, 5m³ - 3m. त्यानंतर बघा इथं देखील तुम्हाला तिथंच डिव्हिजनच करायला लावलेलं आहे आणि क्वेश्चन आणि रिमाइंडर लिहायला लावलेलं आहे. हा देखील तुमचा 1 मार्क्सचा प्रश्न असणार आहे. म्हणजेच तुमचा किती, एकूण हा 3 मार्क्सचा प्रश्न असणार आहे पहा. आणि त्यानंतर क्वेश्चन जो 11 असणार आहे तो तुमचा 3 मार्क्सचा म्हणजे टोटल 6 मार्क्सचा असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, गिवन डेटा म्हणजे एक सर्कल दिलेला आहे आणि त्यामध्ये तुम्हाला रेडियस दिलेला आहे. रेडियस किती, 10 सेंटीमीटर दिलेलं आहे. कॉर्डची लेंथ देखील 12 सेंटीमीटर दिलेली आहे. हाफ कॉर्ड किती येणार तर 6 सेंटीमीटर येणार. तर तुम्हाला काय करायचं आहे, पायथागोरसचा थेरम वापरून काय करायचं आहे तर याचं सूत्र काढायचं आहे. डिस्टन्स काढायचं आहे ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटरपासून या कॉर्डची लेंथ किती असणार आहे हे तुम्हाला काढायचं आहे. तर सूत्र वापरायचं आहे, डिस्टन्स इज इक्वल टू इंटू स्क्वेअर रूटमध्ये 10 स्क्वेअर म्हणजेच काय येणार आहे, इथं रेडियसचा स्क्वेअर मायनस कॉर्डचा स्क्वेअर असणार आहे आणि इथं काय येणार आहे, हाफ कॉर्डची लेंथ घ्यायची पहा इंटू द स्क्वेअर रूटमध्ये काय येणार आहे, 100 - 36. तर याच्यामध्ये स्क्वेअर रूटमध्ये 64, तर 64 हा कशाचा स्क्वेअर असणार आहे, 8चा स्क्वेअर असणार आहे. त्यामुळे इन द स्क्वेअर रूट ऑफ 64 इज 8 सेंटीमीटर असणार आहे. 8 सेंटीमीटर इज द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर. तर अशा प्रकारे आपण इयत्ता 8वीची गणिताचा जो सेमी इंग्लिश मीडियमचा पेपर आहे तो पूर्ण पाहिला आणि जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर नक्कीच तुम्ही यामध्ये पैकीच्या पैकी पार्ट या एक्झाममध्ये घेणारच आहात. त्यामुळे बेस्ट ऑफ लक आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.